नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। कोविड-19च्या या वैश्विक संकटामुळे सर्वच क्षेत्रातली गतिशीलता कमी झाली आहे, मर्यादित झाली आहे। शिक्षण क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही। शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये, कोणत्याही परिस्थितीत तुमचं शिक्षण थांबू नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार, विनामूल्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी हे चॅनल सुरू केलेलं आहे। मी तुमची व्हर्च्युअल टीचर अनुजा चव्हाण आज तुमच्यासाठी इयत्ता 8वीचा मराठीचा पाठ घेऊन आले आहे। चला तर आजच्या पाठाला आपण सुरुवात करूया। इयत्ता 8वी विभाग गद्य पाठ 10वा लिओनार्दो दा व्हिंची स्थूल वाचन। पाठाचे लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि सहलेखिका दीपा देशमुख। हे सुप्रसिद्ध लेखक आणि जागतिक पातळीवरील IT तज्ञ, IIT मुंबईचे केमिकल इंजिनियर, सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारत, इंग्लंड आणि अमेरिका या देशात 32 वर्ष जगन्मान्य मोठ्या कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदी कार्यरत आहेत। कॉम्प्युटरवरच्या जगभर वापरल्या जाणाऱ्या 3 मोठ्या पाठ्यपुस्तकांचे ते लेखक आहेत। त्यांचा चीनी सकट अनेक भाषांमध्ये अनुवाद केलेला आहे। मराठी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके यात विविध विषयावर अच्युत गोडबोले यांचे लेखन आहे। कॅनव्हास, किमियागार, ग्रेट भेट, झपूर्झा, नादवेद, बोर्डरूम, मनकल्लोळ, मुसाफिर, ज्ञानोदय अर्थात मनात अशी अनेक पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। दीपा देशमुख या प्रस्तुत पाठाच्या सहलेखिका आहेत। त्यांनी अच्युत गोडबोले यांच्याबरोबर अनेक पुस्तकांचे सहलेखन केले आहे। त्यांचे स्वतंत्र लेखन सुद्धा प्रसिद्ध आहे। त्यांच्या स्वतःच्या ब्लॉगवर विविध विषयांवर विपुल लेखन प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत पाठामध्ये जागतिक कीर्तीचे चित्रकार लिओनार्दो दा व्हिंची यांची कलावंत म्हणून, व्यासंगी, ज्ञानी व्यक्ती म्हणून आणि माणूस म्हणून ओळख करून दिली आहे। लिओनार्दोचे व्यक्तिमत्व अनेक अंगांनी फुललेले होते। लिओनार्दोने ज्या ज्या क्षेत्रात लक्ष घातले त्या त्या क्षेत्रात उत्तुंग असे यश मिळवले। या पाठामधून लिओनार्दो यांनी विविध विषयांच्या अभ्यासातून, संशोधनातून काढलेली टिपणे अभ्यासकांना आजही कशी उपयुक्त ठरू शकतात हे सांगण्याचा प्रयत्न या पाठातून केला आहे। कष्टाविना फळ नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। हा पाठ किशोर मे 2017 या मासिकातील आहे। स्थूल वाचनासाठी आपल्याला हा पाठ आता अभ्यासायचा आहे। इटली नावाच्या देशातलं उंचच उंच पर्वतांच्या उतारावरचं व्हिंची नावाचं एक छोटंसं गाव। एका बाजूला आर्नो नावाची खळखळ वाहणारी निळ्याशार पाण्याची नदी, तर दुसरीकडे मोठमोठे डोंगरा एवढे खडकच खडक। अशा सुंदर निसर्गरम्य गावात 15 एप्रिल 1452 या दिवशी पिएरो व कटरीना यांच्या पोटी लिओनार्दो दा व्हिंची यांचा जन्म झाला। त्यामुळे इटलीमधील व्हिंची हे गाव आणि या गावातल्या कॅटरिनो व पिएरो ह्या दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतलेला लिओनार्दो दा व्हिंची हे व्यक्तिमत्व किती उत्तुंग आहे हे आपण पाहूया। लहानपणी लिओनार्दो डोंगर दऱ्यातून
मनसोक्त भटकला. निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान आणि एकूणच निसर्गाबद्दल खूपच कुतूहल वाटायचं. याच वयात चित्र काढणं त्याला खूप आवडायला लागलं. त्याचे वडील कशाला चित्र काढतोस असे म्हणून त्याला कधीही रागावले नाहीत. त्याला चित्र काढायला इतकं आवडू लागलं की तो तहान भूक विसरून जात असे. आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो नाना तऱ्हेचे प्रयोग करायचा. तो चक्क जंगलात फिरून पाली, सरडे, साप, वटवाघूळ असं काय काय गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्यांचं निरीक्षण करत बसायचा. 10 ते 12 वर्षाचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लोरेन्स शहरात राहायला आला. त्यावेळचं फ्लोरेन्स हे बुद्धिमंत, चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्वज्ञ यांचं शहर होतं. वयाच्या 14व्या वर्षापासून ते 27व्या वर्षापर्यंत लिओनार्दोनं व्हेरोशिओ या त्यावेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचं शिक्षण घेतलं. चित्रकलेशिवाय लिओनार्दोनं अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या. तसंच गंमत म्हणजे लिओनार्दो त्याच्या वहीत वर्गमुळांचा गुणाकार कसा करायचा हे ल्युकाकडे जाऊन शिकून घे असं स्वतःच स्वतःला सूचना दिल्यासारखं काय काय लिहून ठेवत असे. त्याला गणित आणि तंत्रज्ञान हे विषय खूप आवडत असत. विश्व कसं निर्माण होतं, प्रलय का आणि कसा होतो या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी त्यानं खगोलशास्त्राचाही अभ्यास केला होता. अर्थात या परिच्छेदावरून आपल्या लक्षात येतं की लिओनार्दो निसर्गाच्या सहवासातच लहानाचा मोठा झाला आणि त्यामुळे चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित आणि एकूणच निसर्ग याबद्दल त्याच्या मनात अमाप कुतूहल निर्माण झाले आणि या कुतूहलातूनच त्याला चित्र काढण्याचा नाद लागला. अँटोनियो डेल पोलिओलो हा शरीररचनेचा अभ्यास करणारा आणि मृतदेहांचं विच्छेदन करणारा पहिला चित्रकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या स्टुडिओत जाऊन लिओनार्दो शरीराची आणि स्नायूंच्या रचनेची माहिती करून घेत असे. चित्र काढताना प्रत्येक अवयवाचं प्रमाण आणि रचना यांच्या तो गणिती पद्धतीने नोंदी करून मगच त्यांची रेखाटन करत असे. लिओनार्दो शिल्पकलेपेक्षा चित्रकलेला जास्त श्रेष्ठ दर्जाची कला मानत असे. शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते. शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढत राहतो, पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो असं त्यानं लिहून ठेवलं होतं. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करत नसे. कल्पनाशक्ती ही विचाराच्या आधी येते आणि नंतर आकार येतात असंही त्याला वाटे. 1472 साली लिओनार्दोनं ख्रिश्चन कथेवर आधारलेलं ॲनन्सिएशन नावाचं पहिलं तैलचित्र काढलं. विद्यार्थी मित्रांनो, चित्रकला आणि शिल्पकला याच्यातला सूक्ष्म फरक या परिच्छेदात आपल्याला दिसून येतो. आपली चित्र चांगली व्हावीत म्हणून लिओनार्दोनं वेगवेगळे प्रयोग केले. त्याने प्राणी, पक्षी यांचं सूक्ष्म निरीक्षण करण्याची सवय स्वतःला लावून घेतली. निवळ काढायचं म्हणून चित्र काढायचं
हा भाग त्याने कधीच अंगीकारला नाही. चित्रकलेमध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीचं रेखाटन करताना प्रमाण आणि रचना किती महत्वाची आहे, त्याच्या नोंदी करणं किती महत्वाचं आहे, हे शिकावं तर लिओनार्दोनं काढलेल्या त्या टिपणातून. लहानपणापासूनच लिओनार्दोला स्पर्धा करणं आणि वादविवाद करणं आवडत असे. तो खूपच शांतताप्रिय होता. जिथे पक्षी विक्रीला ठेवलेले असत तिथे जाऊन लिओनार्दो तो विक्रेता म्हणेल त्या किमतीला ते पक्षी विकत घेऊन लगेचच त्यांना पिंजऱ्यातून मुक्त करत असे. युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात आणि मनुष्यहानी या गोष्टींबद्दल त्याला प्रचंड तिटकारा होता. लिओनार्दो दिसायला अत्यंत देखणा होता. उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालणं आणि टापटीप राहणं लिओनार्दोला खूपच आवडे. त्याचा आवाजही सुरेल होता. त्यामुळे तो गायला लागला की लोक मंत्रमुग्ध होऊन त्याचं गाणं ऐकत. ल्यूट नावाचं तंतुवाद्य वाजवण्यात तो वाकबगार होता. तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असे. एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं याचं उदाहरण म्हणजेच लिओनार्दो. जिथे स्पर्धा करणं आणि वादविवाद करणं हे त्याला कधीच आवडलं नाही, किंवा स्वतंत्रपणे विहार करणाऱ्या, स्वच्छंदपणे आकाशात भरारी घेणाऱ्या पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना मोकळं करणं हे त्याला फार आवडायचं. थोडक्यात पिंजरा नकोच मुळी, गुलामी नकोच मुळी. स्वतंत्रपणे जगता यावं. युद्ध आणि युद्धामुळे येणारा रक्तपात तोही नको, मनुष्यहानी नको, या साऱ्या गोष्टींचा लिओनार्दोला फार तिटकारा होता. अशा पद्धतीने या परिच्छेदातून लिओनार्दोचं व्यक्तिमत्व कसं होतं याचा आपल्याला अंदाज येतो. लिओनार्दोची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी, प्रचंड गाजलेली, जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजेच मोनालिसाचं चित्र. 1503 ते 1505 अशी 3 वर्ष लिओनार्दो या चित्रावर काम करत होता. मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं स्मित आजही भल्या भल्यांना कोड्यात टाकतं. फ्रान्सेस्को दी बार्टोलोमिओ डेल गियोकोंडो नावाच्या एका व्यापाऱ्याच्या मोनालिसा उर्फ मॅडोनालिसा नावाच्या 24 वर्षांच्या बायकोचं हे चित्र होतं. हे चित्र ला गियोकोंडा या नावानंही ओळखलं जातं. हे चित्र काढताना लिओनार्दोनं मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून तिचं मन रमवण्यासाठी गायक वादकही ठेवले होते असं म्हणतात. आजही इतक्या वर्षानंतर मोनालिसाच्या डोळ्यातली ओलसर चमक आणि तेज अचंबित करणारं आहे. मोनालिसा हे चित्र आज पॅरिसच्या लूव्र संग्रहालयात आहे. फ्लोरेन्सो मध्येच महत्वाचं मानलं जाणारं मोनालिसाचं हे चित्र. लिओनार्दोची शतकानुशतके गाजत असलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजेच मोनालिसाचं हे चित्र, की ज्या चित्रातून प्रत्यक्ष चित्र म्हणजे काय आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे काय याची फारकत भल्या भल्या चित्रकारांनाही आजतागायत करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोनालिसा हे असं अजरामर झालेलं चित्र काढणारा लिओनार्दो
हा सर्वोत्कृष्ट चित्रकार होता. लिओनार्दो दा विंची कोण नव्हता? तो एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिती, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी, अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्वज्ञ या सगळ्या भूमिका निभावणारा असा महान कलावंत होता. लिओनार्दोनं काढलेल्या मॅडोना ऑन दी रॉक्स, लास्ट सपर आणि मोनालिसा यासारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झालं. लिओनार्दोनं अनेक यंत्रही तयार केली, अनेकांचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधही लावले. आज आपण जी हेलिकॉप्टर्स बघतो तशाच हेलिकॉप्टर्सची लिओनार्दोच्या नोंदवह्यात अनेक रेखाटनं आणि गणित बघायला मिळतात. सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी 300 वर्ष आधीच लिओनार्दोनं सायकलचा आराखडा तयार करून ठेवला होता. लिओनार्दोच्या नोंदवह्यांचा अभ्यास करून त्यातली तंत्र समजून घेण्याचं अभ्यासकांचं आजही जे काही अपार कष्ट, मेहनत आणि प्रयत्न चालू आहेत, त्याचं कारण लिओनार्दोनं काढून ठेवलेली ही टिपणं आणि त्याच्या नोंदवह्या. अर्थात आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्याचा अभ्यास करतात. यामागचं कारण तुम्हाला नक्कीच समजलं असेल. पहा, लिओनार्दो हे जगद्विख्यात प्रतिभाशाली कलावंत होतेच, तसेच ते कुशाग्र आणि अपार बुद्धीचे प्रतिभाशाली तंत्रशास्त्रज्ञ सुद्धा होते. त्यांनी अनेक यंत्र तयार केली, इमारती बांधल्या, पूल बांधले, अनेक गोष्टींचे शोध लावले, त्यांचे आराखडे तयार केले. त्याचप्रमाणे आज आपण जी हेलिकॉप्टर्स पाहतो ना, त्याचे आराखडे लिओनार्दोनं त्या काळात तयार केले. सायकल अस्तित्वात येण्याच्या 300 वर्ष आधी त्यांनी सायकलचा आराखडा तयार केला होता. या सगळ्याची माहिती, यंत्रांचे, वस्तूंचे आराखडे, त्यांची गणित हे सर्व लिओनार्दोने आपल्या नोंदवह्यात लिहून ठेवलेली आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट करत असताना नोंदवही करणं आणि मग त्या नोंदवह्यांचा उपयोग भविष्यात एखादा प्रयोग करत असताना त्या प्रयोगकाराला त्याचा उपयोग होणं हे किती महत्वाचं आहे, हे लिओनार्दोनी आपल्या आदर्श वस्तुपाठाने जगापुढे आणून ठेवलेलं होतं. त्यामुळेच त्यांनी निर्माण केलेली तंत्र, त्याचे शोध, त्यांच्या कल्पना हे सारं समजून घेण्यासाठी लोक आजही त्यांच्या नोंदवह्यांचा अभ्यास करतात. आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत लिओनार्दोनं वेगवेगळ्या विषयांवर अशी टिपणं करून ठेवली होती. त्यात प्रकाश विज्ञान, आवाज विज्ञान, मेकॅनिक्स, हायड्रोलिक्स उड्डाण, खगोलशास्त्र, शस्त्रविज्ञान आणि शरीरविज्ञान यांच्या विषयीचं संशोधन करून विचार आणि इतर माहितीही त्यानं टिपली होती. 3500 पानं होतील अशा त्याच्या 19 वह्या आजही उपलब्ध आहेत. 2 मे 1519 या दिवशी वयाच्या 67व्या वर्षी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखात संचार करणाऱ्या लिओनार्दोनं या जगाचा
कायमचा निरोप घेतला. आपली चित्र, शिल्प, आपण बांधलेल्या इमारती, पूल, तसंच आपलं संशोधन हे सार जगासाठी तो आपल्या मागे ठेवून गेला. अर्थातच लिओनार्दो यांचं जगावर असलेलं हे ऋण आहे. पहा, एकच माणूस एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी कशी करू शकतो याचे सर्व जगाला थक्क करून सोडणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लिओनार्दो दा विंची. त्यांनी केलेल्या अनेक गोष्टी संपूर्ण जगाला ललामभूत ठरल्या आहेत. ते एकाच वेळी किती भूमिका निभावत होते. ते चित्रकार होते, शिल्पकार होते, वास्तुशास्त्रज्ञ, शरीररचनाशास्त्रज्ञ, गणितज्ञ, वैज्ञानिक, संशोधक आणि किती. या साऱ्या कार्यातून त्यांनी एखादी वस्तू अस्तित्वात येण्याआधी 300-400 वर्षे त्या वस्तूचे आराखडे तयार करून ठेवले होते. म्हणजे ज्याला भविष्यवेधी दृष्टी असं म्हणतात, ती भविष्यवेधी दृष्टी लिओनार्दो यांच्याकडे होती. प्रकाश विज्ञान, खगोल विज्ञान, आवाज विज्ञान, मेकॅनिक्स या सगळ्या विज्ञानाच्या शाखांमध्ये त्यांचं कार्य महत्तम आहे. उत्तुंग असं संशोधन या क्षेत्रामध्ये लिओनार्दोंनी केलेलं आहे. हे सर्व त्यांनी आपल्या नोंदवह्यांमध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मागे ठेवलेला ज्ञानाचा हा अफाट खजिना म्हणजेच मानव जातीवरती केलेले फार मोठे ऋण किंवा फार मोठे उपकार आहेत की त्याच धर्तीवर आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी संशोधनं होत आहेत त्या संशोधनांसाठी लिओनार्दोंच्या नोंदवह्यांचा उपयोग होत आहे. लिओनार्दो चित्रकार म्हणून अजरामर होण्याचं कारण हे सुद्धा आपण पाहिलं. चित्रकार होण्यासाठी त्यांनी घेतलेली अपार मेहनत. 13-14 वर्ष त्यांनी त्या काळातल्या श्रेष्ठ चित्रकाराकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले. आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून त्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी केलेलं सूक्ष्म निरीक्षण. इतकंच नव्हे तर मानवी देहाची रचना समजून घेण्यासाठी त्यांनी अँटोनियो डेल पोलिओलो या प्रसिद्ध शरीरशास्त्रज्ञांकडून शरीररचना समजून घेतली आणि अशा प्रकारे चित्र तयार करण्यापूर्वी, चित्र काढण्यापूर्वी सर्व अंगांनी सूक्ष्मपणे त्या चित्राचं निरीक्षण, त्या चित्राचा अभ्यास करणं आणि त्यातून अप्रतिम चित्रकृती साकारणं हे लिओनार्दोंचं वैशिष्ट्य आहे. असं हे महान व्यक्तिमत्व. स्थूल वाचनाअंतर्गत असलेला हा पाठ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. अशा पद्धतीचे माहितीपर आणि या वेगवेगळ्या कलात्मक असलेल्या पाठांची माहिती वाचायची, त्यावर आपली टिपणं काढायची, यासाठीच स्थूल वाचन करणं खूप महत्वाचं आहे. या पाठाच्या खाली ज्या स्वाध्यायकृती दिलेल्या आहेत त्यातली ही पहिली स्वाध्यायकृती. लिओनार्दो यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यातील फरक स्पष्ट करा. पहा, चित्रकला आणि शिल्पकला याच्यातला जो सूक्ष्म फरक आहे तो लिओनार्दोनी कसा केलेला आहे. चित्रकला म्हणजे काय? तर चित्रकला यांत्रिक नसून विचाराला चालना देणारी असते आणि शिल्पकला ही यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते. चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत असतो, तर शिल्पकार
दगडातला नको असलेला भाग काढत असतो आणि शिल्पकला साकारत असतो. अशा पद्धतीने चित्रकला आणि शिल्पकला या दोन्ही कलेतला हा सूक्ष्म फरक लिओनार्दोनी दाखवलेला आहे. दुसरी कृती आहे पाठात आलेले वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहा, तहानभूक विसरणे म्हणजे काय? मग्न होणे. एखादे काम करताना तहानभुकेची पर्वा न करणे. मुलं खेळताना तहानभूक विसरतात. हा आहे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग. मंत्रमुग्ध होणे म्हणजे तल्लीन होणे. चिमुकल्या समिताचे भाषण ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले. कोड्यात टाकणे, प्रश्न पडणे किंवा पेच पडणे. छोट्या नमिताने विचित्र प्रश्न विचारून सर्वांनाच कोड्यात टाकले. उदाहरण दाखल तुम्हाला या वाक्प्रचारांचे वाक्यात उपयोग करून दाखवलेले आहे. तुम्ही स्वतःच्या विचारशक्तीने अशी वेगळी वाक्य घेऊन या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पुढील कृती आहे खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावं लिहा आणि त्यांचा वापर करून वाक्य तयार करा. विरामचिन्ह, त्या विरामचिन्हाचं नाव आणि ते वाक्यात कसं वापरायचं याची ही उदाहरण आहे. पहिलं विरामचिन्ह आहे पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्या वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम देतो. इथे उदाहरण दिलं आहे, आज सोमवार आहे. पुढील विरामचिन्ह आहे अर्धविराम आणि वाक्य पहा, मी तिला फोन केला पण तिने उचलला नाही. पुढील विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह. हे तुमच्या परिचयाचं आहे. तुझे नाव काय? अर्थात प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नदर्शक शब्द आल्यानंतर आपण शेवटी प्रश्नचिन्ह देतो. पुढील विरामचिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह. आपल्या मनातल्या उत्स्फूर्तपणे आलेल्या भावना जेव्हा येतात तेव्हा आपण हे उद्गारवाचक चिन्ह वापरतो. अरे वा, किती सुंदर दिसतेस. पुढील चिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह. माझी मातृभाषा मराठी आहे. एखादं महत्वाचं वाक्य किंवा एखादा महत्वाचा शब्द आपल्याला वाक्यामध्ये दाखवायचा असेल तेव्हा आपण तो शब्द किंवा ते वाक्य एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. आणि दुहेरी अवतरण चिन्ह, जेव्हा एखादी व्यक्ती काय म्हणते त्याचं ते म्हणणं आपण दाखवताना दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. उदाहरणार्थ, तो म्हणाला मी घरी येईन. अशा पद्धतीने विरामचिन्ह, त्याचं नाव आणि त्या विरामचिन्हांचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यासाठी ही कृती आपण सोडवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही लिओनार्दो दा विंची या व्यक्तिमत्वाची माहिती मिळवली, अशीच माहिती आंतरजाल उपक्रमावरून तुम्हाला मिळवायची आहे. शोध घेऊया या अंतर्गत 5 भारतीय चित्रकारांची आंतरजालावरून तुम्हाला माहिती मिळवायची आहे आणि ती लिहायची आहे. त्याच पद्धतीने माझी आवडती कला या विषयावर 10 ओळीत तुम्हाला माहिती लिहायची आहे आणि लिहित व्हायचं आहे. शोध घ्या आणि लिहिते व्हा. पहा, उदाहरण म्हणून तुम्हाला ही कृती सोडून दाखवली आहे.
MF हुसेन, मकबूल फिदा हुसेन हे MF हुसेन या नावाने ओळखले जातात. 1940च्या दशकात ते प्रसिद्ध झाले. ते भारतीय चित्रकार असून त्यांच्या चित्र प्रदर्शनी युरोप, अमेरिका या देशात व्हायच्या. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. रवींद्रनाथ टागोर हे सुद्धा एक चित्रकार होते. यांना वयाच्या 60 वर्षानंतर चित्रकला या विषयाची आवड निर्माण झाली. त्यांच्या चित्राचे प्रदर्शन युरोपमध्ये झाले. त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढचे चित्रकार आहेत राजा रवी वर्मा. यांचा जन्म केरळमध्ये झाला. ते भारताचे प्रसिद्ध चित्रकार. त्यांनी देवदेवतांची चित्र रेखाटली. आज आपण जी सरस्वती, लक्ष्मीची चित्र पाहतो ती त्यांचीच आहेत. ऑइल पेंटिंग हे त्यांच्या चित्राचे वैशिष्ट्य. शकुंतला हे त्यांचे प्रसिद्ध पेंटिंग आहे. त्यानंतरचे चित्रकार आहेत तय्यब मेहता. यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. आणि रामकुमार एक अमूर्त चित्रकार. त्यांचे एक चित्र 76 कोटींपेक्षाही जास्त किमतीला विकले गेले. हा एक विश्वविक्रम रामकुमार यांच्या नावावर आहेत. असे हे भारतीय चित्रकार. ही माहिती तुम्हाला आंतरजाल अर्थात इंटरनेटवर सुद्धा मिळेल. तुम्ही ही माहिती मिळवायची आहे आणि याची टिपणं आपल्या वहीमध्ये काढून ठेवायची आहेत. यांच्या प्रतिमा आपण पाहूया. पहा, रवींद्रनाथ टागोर, MF हुसेन, राजा रवी वर्मा, रामकुमार आणि तय्यब मेहता अशा ह्या 5 भारतीय चित्रकारांची माहिती सुद्धा आपण मिळवली. असा लिओनार्दो दा व्हिंची हा अतिशय सुंदर पाठ जो अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेला आहे. या पाठातून जागतिक कीर्तीचे चित्रकार लिओनार्दो दा व्हिंची यांची कलावंत म्हणून, व्यासंगी आणि ज्ञानी व्यक्ती म्हणून आणि माणूस म्हणून लेखकांनी करून दिलेली ओळख आपण समजून घेतली. हा पाठ पुन्हा वाचा आणि हा व्हिडिओ सुद्धा पुन्हा पहा, म्हणजे काही सूक्ष्म गोष्टी तुमच्या लक्षात येतील. विसरू नका आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. यासारखेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी, त्याचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.